म्हणे कोमल तुला जराही शोभत नाही, कोमल बावळट सारखे दिसते. यावर तुमचं 2 शब्द द्यावर, फेकावर लवकर त्याच्या तोंडावर. कोण आहे ते तर फेका तुमचे 2 शब्द, बाकी मी फेकतो. मग धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. पण एवढी चांगली. हो, अजून एक गोष्ट मी बोललो होतो की आपल्या टॉपचे जे कमेंटर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत. तर ते लागलीच तुमच्याजवळ उद्या किंवा परवा दिवशी तो व्हिडिओ येऊन जाईल गिफ्ट देण्याचा. आणि ते मी कसं काढणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. वाईटी बेटा तू पिवडू कुठं जायचं तुला? पप्पा शोध यायचं, मम्मीला घेऊ सोबत, आईला पण घेऊ, अजून कोणाला घ्यायचं? तू कुठं चलती तू? नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी. आणि आजचा विषय तुम्हाला सांगतो काय आहे. तर तुम्ही म्हणता की ओम दादा तुझे आता एवढे सबस्क्रायबर झाले आणि तू आता हे विषय कुठं घेतोय, पण ठीक आहे, चालत राहतंय. त्यामुळे आपण जरा बोलूया. तर स्टार्टिंग काही अशी करतोय मी, कोमलला इथं बोलवतो आणि बाकी करूया. नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार मॅडम, इथे या. चला लवकर, तुम्हाला यायचं नाही वाटतं? हा चला, नमस्कार करा. तोंडातून बोला ना, नमस्कार करा ना. नमस्कार म्हण ना. काय चाललंय तुमचं? ते घासू राहिले का? हा, ते घासायला लागलं त्या. हा, तर माझा विषय काय आहे ते तुम्हाला सांगतोय. आता समजा एक माणूस आहे, एक लेडीज आहे, किंवा एक मुलगा एक मुलगी आहे. हा, त्यांचं लग्न का होतं कोमल? कारण की ते एकमेकाला आवडत असतात. हा, माझे आई वडील जर की मला म्हटले की आम्हाला ही मुलगी आवडलेली नाहीये, आम्ही तिच्यासोबत लग्न, म्हणजे तू तिच्यासोबत लग्न करू नकोस, परंतु ती मला आवडलेली, मी करणार का नाही? करणार का नाही? करणार. आणि जर कधी माझ्या घरच्यांना मुलगी आवडली आणि मला आवडलेली आणि मला बळजबरीमध्ये लग्न कर, तर करेल का? नाही करणार. बरं केलं तरी बी तर आयुष्यभर सुखी राहीन का तो? नाही. आणि जोडी जी असते ते म्हणतात की वरतून बनवणे ते देवाकडून. आपण तर ती गोष्ट ग्राह्य धरू किंवा नाही धरू, धरली तरी ठीक आहे, नाही धरली तरी ठीक आहे. परंतु माणसाला जे पटतं तोच माणूस करतो. जे सगळे नियम सगळे हे लावलेले ते लावलेले ते सगळे माणसांनाच लावलेले आहेत. कळलं? तर कोमल आपल्याला एक कमेंट्स आलेली आहे, त्याविषयी आज आपण डिस्कशन करतो. अवघ्या 4 वर्षानंतर परत एकदा डिस्कशन करतोय आपण. सांगू कमेंट्स तुला? म्हणे कोमल तुला जराही शोभत नाही, कोमल बावळट सारखे दिसते. यावर तुमचं 2 शब्द द्यावर, फेकावर लवकर त्याच्या तोंडावर. कोण आहे ते तर फेका तुमचे 2 शब्द, बाकी मी फेकतो. मग धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. पण एवढी चांगली. कोमलचं म्हणणं आहे धन्यवाद चांगली कमेंट केल्याबद्दल. आता माझं म्हणणं ऐकून घ्या. कसं असतंय ना, जोडी तुम्ही म्हणताय तुला शोभत नाही, असं नाही तसं नाही. आता ह्या गोष्टी ते तुम्हाला वाटतात. आमचं मन जुळलेलं आहे, आम्ही एकमेकाला आवडतोय. आमचा तर सुखाचा संसार 5 वर्षाचा 4 वर्षाचा जो काही व्हायला आहे तो आम्हाला माहिती आहे. एवढ्या वर्षामध्ये आम्हाला प्रॉब्लेम झालेला नाही आहे. आम्हाला 2 मुली झालेल्या आहेत, सुंदर अशा राजकन्यासारख्या. तुमच्या समोरच आहे सगळं काही, आणि आम्ही किती हॅप्पी आमच्या लाईफमध्ये, हो की नाही? बरं, तुम्ही म्हणता की तुला शोभत नाही. आता मी व्हिडिओ बनवतो मान्य आहे, पण मला काय तुम्हाला येऊन विचारायचं आहे की सांगा बाबा आमची जोडी कशी दिसती, सांगा बाबा आमची जोडी कशी दिसती? नाही ना, संपला विषय. पण मला हे कळत नाहीये, 4 वर्ष झालेले लग्नाला आता तुम्ही राहून जेव्हा आमची अॅनिव्हर्सरी जवळ येते तेव्हाच हा मुद्दा का उचलतात तेच मला कळत नाही. अवघड आहे बाबा, खूप अवघड आहे. काय सांगा? चॉकलेट खायचं अजून? आणि राहिला प्रश्न शोभायचा, तर हे तुम्ही मला नका सांगू. म्हणजे जे ज्यानं कमेंट केली त्याला बोलतोय बरं का, बाकी सगळेजण घ्यायचं डोक्यावर नाही. तर कोणीही स्वतःवर ओढून घेऊ नका, सगळ्यांना बोलत नाहीये. त्या व्यक्तीचं नाव हाईड केलेलं आहे. बिकॉज काय होईल की प्रत्येकाला वाटते की आपल्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे, तर त्या पद्धतीनं अजून काही लोक कमेंट्स करतील की दादा असं असं तसं तसं. त्यामुळे मी काय त्यांच्यावर व्हिडिओ नाही बनवणार आहे.
आणि ह्या कमेंट्स जे आहे ते येतच राहत असतात. आता ॲनिव्हर्सरी येते म्हटलं तर बरोबर सीझन आलं की सीझन वाईज कमेंट येतात आम्हाला. तर त्यामुळं. आणि कोमल मला खूप आवडते. मेरे दिल के अंदर है वो उसको भी पता है. और आप सबके सामने भी बोल देता कोमल आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झालं तुमच्या मनात शांती. कोमल मला खूप आवडते. हे जग जाहीर करायची गरज नाहीये. ते माझ्या व्हिडिओतून माझं प्रेम लावणं तिला समजत असेल, तुम्हालाही दिसत असेल, तरी देखील तुम्ही असं म्हणत असाल की ओमला कोमल सोबत नाही. तर तुमचंच बाबा, बरं जाऊ दे तिकडं, आमचं आम्ही पाहून घेऊ काय आहे. तर चला, ती पिऊ उठलेली आहे. मी 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ओके ती बेटा. तू पिवडू कुठं जायचं तुला? पप्पा सोबत यायचं, मम्मीला घेऊ सोबत, आईला पण घेऊ, अजून कोणाला घ्यायचं? तू कुठं चलती तू? दीदीला घेऊ, दीदीला घेऊ, माझ्या दीदीला घेऊ सोबत. हाव शंभू नाही कलत तू, निश्चय बघती. हा परी इकडे थोडा मोबाईल बघत आहे. तुला यायचं नाही वाटतं? अय तुला यायचं नाही वाटतं? तुला यायचं नाही वाटतं? हे बघा इकडे आजी आलेली. आजी बी आंघोळ करून आली. घ्या. नमस्कार. का ग तुला यायचं नाही काय? हो म्हण, नाही तर नाही म्हण. आता सरळ एकच ऑप्शन तुला. हो म्हण, नाही म्हण. नाही यायचं ना? नाही यायचं ना? मोबाईल दे मग इकडे. चल जा. नको देऊ. नाही नेत मी तुला. मी नेत नाही. कोमल आवरलंय का ग? किती वेळ तुला आता? किती वेळ आहे? डब्बा करणार होती ना तू? लगेच देऊ. हा मग सोबतच देऊन टाकायचा असता. हा उज्जैनहून प्रसाद आणलेला आहे सगळ्यांसाठी. मी आता हे गाजर आणि काकडी हा काय करते तू याच्यात? रवा परीला. परी खाती का? साठी शिरा करणं चालू आहे. आणि आई परीला सॉरी पिऊला जे आहे बाहेर घेऊन बसलेली आहे. माझ्या गोप्रोमध्ये आज चार्जिंग बिलकुल नाही आहे. तर म्हटलं चला आता डायरेक्टली मोबाईलमध्येच व्हिडिओ घेऊया. आणि तुम्हाला माहिती असेल की अशी 2-3 दिवसापासून मोबाईलमध्येच व्हिडिओ घेतो आहे. आणि आता 11 वाजता आहे जवळपास. मला दुकानात देखील जायचं आहे. काय करू, तुम्हाला जर सांगितलं की मी यावर्षी वेट कमी करणार आहे माझं, त्यासाठी अथांग परिश्रम थोडंफार चालू आहे. माझ्या तोंडावर नाही ताबा आणि मला कमी व्हायचं बाबा, अशी गोष्ट आहे माझी. मी मलाच नाव ठेवत असतो. म्हणजे कसं आहे, माझ्या शरीरानं शिकलं पाहिजे माझ्याकडून काहीतरी. काय वाटतं सांगा? नाही कोमल? तोंडावर ताबा आहे माझ्या. आणि ताबा म्हणणं म्हणजे हे बाय मटकी खाण्या चालू आहे. कडधान्य काही गोड पदार्थ खायला जास्त आवडतं. गोड पदार्थ जास्त आवडतात. आणि तिथंच माझा बॅक पॉईंट आहे. काय करणार. कोमल उपमा बनवत आहे परीसाठी. म्हणजे तिखट उपमा देतो. हे जळालं ना बाई. मग जळालं नाही. वाव. झालं का? भाजलं की मस्त सुगंध सुटला याचा. आईच्या चॅनलवर जे आहे ना, तिळाची रेसिपी लावणार आहे आम्ही. तिळाची म्हणजे तिळाच्या लाडूची मस्तपैकी. टाक ना कोमल पाणी. मग काय टाकायचं मग आता? तूप टाका लागेल ना. तूप नाही टाकायचं. चला फायनली मी आलेलो आहे दुकानामध्ये. आणि विषय काय झाला तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्ही आता त्याविषयी जास्त काही बोलू नका किंवा कमेंट्स करू नका. मला तर काही वाटत नाही त्या गोष्टीचं. पण कसे आहेत घरचे जरा हळवे मनाचे, त्यामुळे त्यांना जरा वाटतं. पण मला काही वाटत नाही. तर राहिला प्रश्न गुड न्यूजचा. तर ती गुड न्यूज आहे मोठी, ती तुमच्यासोबत शेअर करेलच मी लवकरच. जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय की आपली एक आहे मोठी गुड न्यूज. आणि तीच मी आता तिथे जातोय. हो अजून एक गोष्ट, मी बोललो होतो की आपल्या टॉपचे जे कमेंटर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत. तर ते लागलीच तुमच्याजवळ उद्या किंवा परवा दिवशी तो व्हिडिओ येऊन जाईल गिफ्ट देण्याचा.
आणि ते मी कसं काढणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. YT स्टुडिओमध्ये दिसतं ते. तुम्ही चांगलं कमेंट केलेलं असो किंवा तुम्ही वाईट कमेंट केलेलं असो तरी देखील तुमचं नाव जे आहे ते टॉपला दिसणार आहे. म्हणून मी तुमच्यासोबत ते सगळं काही शेअर करणार आहे. तर उद्या किंवा परवा आता मला पहिले डिसिजन घेऊ द्या, कारण की माझी जो मोबाईल आहे मोबाईलमध्ये ते 5च नाव दिसत आहे, पण लॅपटॉपमध्ये चेक करतो मी. लॅपटॉपमध्ये जर काही जास्त नाव दिसत असतील तर मिनिमम आपण 50 लोकांना तरी गिफ्ट देणार आहोत. आणि गिफ्ट काय असणार आहे हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण सध्या नाही, जरा वेळ आहे त्या गोष्टीला. त्यामुळं आता बाहेर का बरं उभा आहे, कारण की दुकानामध्ये चालू आहे कस्टमर. आपल्या व्हिडिओचा टाईम होतोय, आउट होतोय, कारण की 2 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतोय. थोडा उशीर झाला आज व्हिडिओला, पण ठीक आहे, होत असतो कधी कधी थोडाफार उशीर, कारण की एवढं टाईमशीर चालणं माझ्याकडून तरी परफेक्ट नाही होत. त्यामुळं तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला अजून एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.